हाय सगळ्यांना. तर बघा मी आज खूप दिवसातनं बघा व्हिडिओला सुरुवात किचनमधनं करते, स्वयंपाकापासून बघा. आणि मी चपात्या करून घेतल्या तर आणि आता मी करणार आहे भाजी. तर मी खूप दिवसातनं स्वयंपाकापासून व्हिडिओला सुरुवात करते. आज काय करणार आहे ते दाखवा म्हणलं तुम्हाला. आणि दुर्गा पण बाहेर खेळते, राजू तिला खेळवते, चपात्या करून झाल्या तर. आणि आता मी करणार आहे पनीरची भाजी. त्यासाठी मी सामान पण घेतलंय. तर म्हणलं तुम्हाला पण दाखवा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण म्हणलं आता थोडं टप्प्याटप्प्याने व्हिडिओ घ्यावा म्हणजे पूर्ण होईल. आणि बघा इथं मी टाकलाय कांदा भाजायला तव्यामध्ये. बघा तेल टाकलं, असं भाजायला टाकलं. तर ताईंसाठी आणि भाऊंसाठी मी बनवते जेवण, पनीरची भाजी. भाऊ गेल्यात लग्नाला मित्राच्या बघा त्यांच्या. आणि ताईंना हे फोन केला होता, पण ताई म्हणलं येते थोड्या वेळाने, सोडायला कोणी नाही, ह्यांना पण काम होतं. म्हणलं थांबा ह्यांना लावते नाही तर ताई म्हणलं येते ह्यांच्या संग म्हणजे भाऊ संग बघा. मग मी आता ताई येईपर्यंत मी भाजी करणार आहे. ताई भाऊ येईपर्यंत भाऊंना पण फोन केला होता किती वेळ लागला, तर भाऊ म्हणलं अर्धा एक तास लागेल. मग अशी स्वयंपाकाला लागायच्या आधी फोन केला होता बघा. तर आता मी करणार आहे पनीरची भाजी. चला तुम्हाला पण दाखवते कशी करते ते, आणि सामान पण काय काय घेतलंय ते दाखवते बघा. आता बघा मी सामान घेतलंय, 2 टोमॅटो घेतलं चिरून, आणि लसूण घेतलंय, अद्रक आणि कोथिंबीर, आणि 2 कांदे पण चिरून घेतले होते. कांदा चांगला भाजलाय बघा लाल. आधी बारीक गॅसवरती भाजला, आता मी फुल गॅस केलाय बघा. आता मी कांदा काढून घेणार आहे. तर एवढं सामान घेतलंय. आणि इथं आहे पनीर, याचा तुकडा करणार आणि पनीर पण तळून घेणार. चला टोमॅटो आता तळून घेते थोडंसं, आणि लसूण पण. भाजीचा मसाला बघा सगळा बारीक करायला लागला मिक्सरला. दुर्गा आली रडत. म्हणलं का रडते, कशीच राहना, मला पाणी प्यायचं होतं. पाणी पाजलं की बाहेर आलं की खेळायला लागले. तहान लागली की दुर्गा रडते बघा. आहे ना दुर्गा, लय रडत होती. ह्यांनी घेतलं होतं, खाली सोडली की रडायला लागली माझ्याकडे. तहान लागली मग रडत होती. पाणी पाजलं, शांत झाली. राजूला म्हणते घे, घेते ती पण सोडून देते. मग खाली काय पण उचलते दुर्गा. ह्यांच्याच नादात असतात सगळेजण. है ना दुर्गा. आता फक्त मसाला बारीक करायचा आणि भाजी फोडणीला टाकायची. दुर्गा माव तिला किचनवर बसवते आणि करते बारीक. आता तुझा टायर आणि सायकल लय भारी ठेवतो बाबा तू. सारखं खोडपत्राने फळा करतो. हे काढते काढ. हे दुर्गा माव आता खेळा बाहेर. इथं बघा मी सगळं सामान पेस्ट करून घेतले बारीक करून, आणि आता तेलामध्ये तळून घेणार आहे बघा. तेल तापाय ठेवले, आणि दुर्गा झोपली. आता शिकले किरकिर करायला लागली होती, झोपीला आलते म्हणून. आता बघा मी नाही तर सगळा मसाला ना टाकलाय कढईमध्ये तेलामध्ये. आणि बघा कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं बघा होतं तेवढं बारीक केलं आणि तेलामध्ये टाकलं. आणि तरी पावडरची एक पुडी टाकली, म्हणजे त्यातली थोडासा मसाला टाकला, आणि पनीर मसाला, हळद हे सगळं टाकून घेतलं आणि एकदाच मिक्स करून घेतलं. आता आपण ह्याला ना 5-10 मिनिट ना वाफलून देऊ, 5-10 मिनिटं. आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. बघा किती भारी वापलतं या, आणि वास पण किती भारी सुटतोय. परत बघा मसाला एकदम चांगला तळून पण निघतो आणि कलर पण येतो मसाल्याला. तर मी आता हे झाकून घेणार आहे मसाला सगळा, आणि परत पनीर टाकून घेणार आहे. सगळं सामान बघा तळून घेतलं, आणि पनीर पण त्यात टाकून तळून घेतलं बघा मसाल्यामध्ये. आणि मी भाजीमध्ये पाणी पण ओतून घेतलं, दाखवलं नाही तुम्हाला. आणि आता भाजी मी शिजण्यासाठी ठेवली. तर बारीक गॅस केलाय, थोडा वेळ शिजवून घेते, आणि भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर दाखवते. आणि ही वैताग देतात इकडं सारखं गेम आणि मोबाईल. काय बघतेस, तुला तर लय गेम लागते आजकाल. मॅगी, एक गप आणि चपाती आणि भाजी खायची. चला आता बघा भाजी करून तयार झाली पूर्णपणे. आणि त्रिशासाठी पण थोडी दिली अश्विनी ताईंना बघा. आताच गॅस बंद केला त्याच्यामुळे तरी दिसना, असं हलवली ना भाजी बघा तरी कशी दिसते, अशी काय दिसतच नाही. तर ह्यांनी मला पातळ जरा ठेवायला लावली होती, तरी पण आटवून जरा घट्ट झाली भाजी. ह्यांना पातळ आवडते. चला आता जेवण करून घ्यायचं.
तर बघा रात्री मी एवढा मोठा स्वयंपाक केला होता, मग काय झालं सगळा मूड हापत झाला बघा. कारण की बघा तुम्हाला म्हणलं होतं पनीरची भाजी, चपात्या आणि पापडी तळली होती. पण असं झालं, मी भाजी टाकली फोडणीला आणि भाऊंचा फोन आला. भाऊंनी मला फोन करून सांगितलं मी काय येत नाही, मला लय कंटाळा आला, जरा डोळे दुखतात. त्याच्यामुळं सगळा स्वयंपाक शिळा पाडला, निम्मा अर्धा उडाला. कोणी खाल्लं कोणी नाही खाल्लं त्याचं टेन्शन पण होतं. आणि मग सकाळी भाऊ आणि ताई आल्या होत्या बरं का. आणि मग जेवणही झाली, स्वयंपाक केला होता मी, करतच होते तसं. आणि आता जेवणही झाल्यानंतर ताई ह्यांनी भाऊ आणि स्वीटी, राधू पण नाही, राधू आहे इथंच, तर पाहुण्यांच्या घरी गेलात बघा. ताईंचं आणि भाऊंचं इथं कोणीतरी आहे बघा जवळ थोडंसं बारामतीच्या बाहेर, तर तिकडं बोलवलं होतं, तिकडं गेलात ह्यांनी दोघं तिघंजण. आता मग मी सगळी कामं आवरून घेतली, तिकडं गेलात म्हणल्यावर. आणि दुर्गा पण झोपली. पडदीसनं पसारा आवरला, भांडी घासली, धुणं धुतलं आधी, मग भांडी घासली, पाणी भरलं आणि फरशी पुसायची राहिली. आता लय घाम व्हायला लागला घरात, त्याच्यामुळं थोड्या वेळा थांबले, म्हणलं तोपर्यंत व्हिडिओ टाकावा. दुर्गा पण झोपली. मग आता फरशी पुसणार आहे बघा. आता मी तोपर्यंत ताई ही सगळे येतात, मग आणखीन काहीतरी करायचं. मग आता ताईंना म्हणलं राहा, पण काय करतात काय माहिती. चला आता ताई आल्यानंतर काय म्हणतात काय नाही बघा आता. बाय. आणि बघा माझी कामं एवढा पटपट झाली पण नसती, लगेच मी काम उरकून घेतलं. आणि पाणी पण आलं नुकतंच, मग फुल पाणी होतं नळाला, त्याच्यामुळे भांडी पटकन घासून झाली. आणि गॅस पण मी लगेच घासून घातला, कालच घासला होता. तेलकट ही उडाल्यानंतर भाजी करताना सगळं तेल उडाल्यानंतर तेलकट होतं ना, त्याच्यामुळं खराब झाला. एकाच साईडला होतं, बाकीचं अख्खा निम्मा गॅस सगळा चांगला असतं बघा. पण एकाच बाजूला स्वयंपाक करते मोठ्या गॅसवरती, त्याच्यामुळे तिथंच खराब होतं. पुसून घेतलं तरी ते धुतल्याने वाटतं. पण पाणी होतं हाता सरसकट. आज पण मी गॅस घासून घेतला, घासला आणखीन छान दिसतं. ते काच आहे बघा त्या गॅसला, त्याच्यामुळं घासल्यानंतर चमक येते त्या गॅसला, त्याच्यामुळे घासून घेतला. आणि इकडं कपडे पण धुवून टाकले. एवढं ऊन लागतंय ना सांगायलाच नको, नुसतं घाम होतोय घरात. आणि तर इथं बा गॅलरीत राहिला तरी गरम वाफा लागल्यासारखं होत्या, झळायला लागल्यासारखं बघा. इतकं ऊन लागतंय बाहेर. आता किती 1:30 वाजलेत. आणि एवढ्या उन्हात आणायचं मगाशी गेलात बघा 12:30 वाजता. भाऊन ते तिकडं काय नाव आहे मला काय माहिती नाही, कोणतरी आहे बघा पाहुणं तिकडं गेला. तर एवढ्या उन्हात आणायचं, गाडीवर तर किती ऊन लागतं तुम्हाला तर माहिती आहे, दुपारच्या कारात. आणि दुर्गा आपली इकडं झोपली आहे. लय वैताग दिला तिने, झोपतच नव्हती. झोळ टाकून झोपवली बघा तिला. चला आता सगळा पसारा हे आवरलाय मी. आणि उठायचा टाईम झालाय दुर्गाचा. 1-2 तास झालं झोपली आहे. फक्त फरशी पुसायची, फरशी पुसून घेते. ती उठल्यानंतर हाय अशी फरशी राहायची माझी. आणि पाणी बघा कुठलं आलंय काय माहिती, फ्रीज पुसलं पाणी आलं किचनमधून. ते सगळं ना बेसिनचं पाणी खाली कसं येतंय तेच कळत नाही. इथं पण पाणी सांडतं, भांडे घासताना इथं पण सांडतं. इथं बिळ आहे बघा, कसं काय बिळ पडलंय तर काय माहीत, आधीच आहे. पाणी फुल असलं की पाणी येत ना खाली पडतं. प्यायचं पाणी पण भरून ठेवलंय पाणी आलं तोपर्यंत. भांड्याचा पाळा घासला एवढा मोठा, भांडे पण लय पडले होते, आता रॅकला लावायची. आणि फ्रीजमध्ये पिशवी मोकळी केली होती पूजाने, टोमॅटो तशीच मोकळी टाकल्यात, ते पण भरून ठेवायचं. आणि मला हे मिक्सर जरा थोडा घासण्याने घासायचं आणि मग पाण्याने कापडाने पुसून घेणार. लयच खराब झाला, चिकाट झालाय बघा. चला आता मी फरशा पुसून घेते. मग फरशी पुसली की माझं कामच होतंय बघा. मग काही काम नाही, तरी पण काम काढलं घरातलं बरंच भरपूर काम निघतं. तसं पण मला आणखीन भांड्याखालचं पेपर बदलायचं, पण पेपरच नाही तर. आणि त्यानं तवा दुकानातून तवा बदलायचं असतं, आता लगेच बदललं असतं. आता ताई कधी येतात काय माहिती, किती वेळ लागतो किती वेळ नाही. आणि दुर्गाला पण औषध पाजायचे, टॉनिक बघा डॉक्टरने दिलेलं. मग अशी काय पाजलं नाही, ती झोपली तशीच, खेळून खाल्लं आणि तशीच झोपली. आणि माझं दमले भरायला लागलाय आता, माहीत नाही काय व्हायला लागले मला. या काय उन्हाळ्यात मला लय त्रास होतो, लगेच दम भरतो थोडं पटपट भरलं तरी. तर इथंच एवढं लाईट करते. बाय.